हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवूया. तर पहिला प्रश्न असा आहे, 2 किलोवॉट रेटिंग असलेला पंप 10 तास चालवल्यास त्याचा खर्च किती येईल हे मोजा. आणि आपल्याला दिलं आहे की प्रति युनिट खर्च 3 रुपये इतका आहे. तर चला आधी आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे हे लिहून घेऊ. तर सगळ्यात आधी आपल्याला एकूण किती खर्च होईल ते मोजायचं आहे. ठीक आहे. आणि आता पहा, त्याचं पॉवर रेटिंग म्हणजे शक्ती P हे आहे 2 किलोवॉट, कारण त्या पंपाचं रेटिंग 2 किलोवॉट इतकं आहे. ठीक आहे. आणि हा पंप आपण 10 तास चालवतो आहे, तर म्हणून वेळ बरोबर 10 तास. ठीक आहे. आणि प्रति युनिट विद्युत ऊर्जेचा खर्चसुद्धा दिला आहे, ते म्हणजे 3 रुपये. तर विजेचा भाव किंवा विद्युत ऊर्जेचा भाव आहे 3 रुपये प्रति युनिट. ठीक आहे. आणि आता या माहितीचा वापर करून आपण 10 तासांसाठीचा एकूण खर्च कसा शोधायचा ते बघू. आता इथे महत्त्वाचं काय आहे पहा, युनिट या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. विद्युत ऊर्जेच्या संदर्भात युनिट म्हणजे किलोवॉट तास. ठीक आहे, किंवा किलोवॉट आवर हे आहे विद्युत ऊर्जा मोजण्याचं व्यावसायिक किंवा औद्योगिक एकक. उदाहरणार्थ, समजा एक उपकरण 1 किलोवॉट पॉवरचं असेल आणि ते 1 तास चालवलं तर ते उपकरण 1 किलोवॉट तास इतकी ऊर्जा वापरतं. ठीक आहे. आणि त्यालाच आपण 1 युनिट ऊर्जा असं म्हणतो. तसंच जर उपकरण 2 किलोवॉटचं असेल आणि ते 1 तास चालवलं तर ते 2 युनिट ऊर्जा खर्च करेल. ठीक आहे. तर हा आहे अर्थ या किलोवॉट तासचा. शक्ती आणि वेळेचा गुणाकार केला की आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून आता आपण इथे लिहून घेऊ, ऊर्जा एनर्जी बरोबर शक्ती किती आहे ती 2 किलोवॉट गुणिले वेळ म्हणजे 10 तास. म्हणून मग आपल्याला किती ऊर्जा खर्च होते ते मिळतं, ऊर्जा बरोबर 20 किलोवॉट तास म्हणजेच 20 युनिट. तर म्हणजे 10 तास हा पंप चालवला तर 20 युनिट ऊर्जा आपण वापरतोय. आता प्रति युनिट 3 रुपये इतका भाव आहे. ठीक आहे. म्हणजे मग एकूण खर्च किती येईल, 20 युनिट गुणिले 3 रुपये बरोबर 60 रुपये. म्हणून मग 2 किलोवॉट रेटिंग असलेला हा पंप 10 तास चालवल्यास एकूण खर्च 60 रुपये इतका येईल. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण पहा. एका बल्बचं रेटिंग 20 वॉट आहे. हा बल्ब दररोज 5 तास वापरला जातो. मग 30 दिवसांचा एकूण खर्च किती होईल. आणि आपल्याला दिलेलं आहे की प्रति युनिट खर्च 4 रुपये इतका आहे. इथे सुद्धा आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. ठीक आहे. 30 दिवसांचा एकूण खर्च किती होईल. आणि आपल्याला अजून काय काय माहिती दिलेली आहे पहा. इथे आपल्याला दिलं आहे की बल्बचं रेटिंग म्हणजे शक्ती पॉवर आहे 20 वॉट. ठीक आहे. आणि तो दररोज 5 तास वापरला जातो 30 दिवसांसाठी. ठीक आहे. आणि आपल्याला विजेचा भावसुद्धा दिलेला आहे, तो आहे 4 रुपये प्रति युनिट. ठीक आहे. आता हा बल्ब वापरण्यासाठी किती ऊर्जा लागते हे मोजूया. आणि आपल्याला माहिती आहे की युनिट म्हणजे किलोवॉट तास. ठीक आहे. आता आपण हा बल्ब वापरण्यासाठी किती युनिट किंवा किती किलोवॉट आवर ऊर्जा वापरली जाते ते बघूया. पहा, 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट. ठीक आहे. पण आपल्याला जी शक्ती दिली आहे ती तर वॉट्समध्ये आहे, म्हणून या वॉटला आपल्याला औद्योगिक एककामध्ये रूपांतरित करावं लागेल. तर 20 वॉटला किलोवॉट्समध्ये रूपांतरित करावं लागेल. आता पहा, 1 किलोवॉट म्हणजे 1000 वॉट आपण पाहिलं. ठीक आहे. म्हणून मग या बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंना 1000नी भाग दिला तर आपल्याला मिळेल 1/1000 किलोवॉट बरोबर 1 वॉट. आणि असे किती वॉट्स आहे आपल्याकडे, 20 वॉट. आणि मग आता 20 वॉटला किलोवॉट्समध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्याला इथे सुद्धा 20नी गुणावं लागेल. आणि मग आपल्याला मिळेल हे पहा, 20 गुणिले 1/1000 बरोबर 0.02 किलोवॉट्स. तर इतकं आहे त्या बल्बचं रेटिंग. ठीक आहे. तसंच आता इथे रोजचा वेळ 5 तास असं दिलेला आहे आणि 30 दिवस हा बल्ब आपण वापरतो आहे. तर मग 30 दिवसांचे 5 तास म्हणजे 5 गुणिले 30 बरोबर एकूण 150 तास हा बल्ब महिनाभरात चालू राहील म्हणजे वापरला जाईल. ठीक आहे. मग आता आपण एकूण ऊर्जा किती लागेल हे काढू शकतो, कारण आता शक्तीसुद्धा किलोवॉट्समध्ये आहे आणि एकूण वेळसुद्धा तासामध्ये आहे. ठीक आहे. तर मग आता आपण एकूण ऊर्जा किती वापरली हे काढूया. पहा, ऊर्जा एनर्जी म्हणजे ई बरोबर शक्ती गुणिले वेळ 0.02 किलोवॉट
गुणिले 150 तास. किलोवॅट आवर हे दोन्ही एकक महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता याला सोडवल्यावर आपल्याला मिळतं 3 युनिट किंवा 3 किलोवॅट तास इतकी एकूण ऊर्जा त्या बल्बला लागेल. आणि आपल्याला प्रति युनिट भावसुद्धा दिलेला आहे, तो आहे 4 रुपये. म्हणून मग एकूण खर्च काढण्यासाठी आपण या 3 युनिटला 4 रुपयांनी गुणाकार करू आणि मग आपल्याला मिळतं एकूण खर्च 12 रुपये. तर म्हणजे 20 वॉट रेटिंग असलेला हा बल्ब दररोज 5 तास वापरला तर 30 दिवसांचा एकूण खर्च होईल 12 रुपये. ठीक आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं? आपण पाहिलं की कुठल्याही उपकरणाचं रेटिंग किंवा शक्ती किंवा पॉवर हे वॉटेजमध्ये किंवा वॉट किंवा किलोवॉटमध्ये दिलेलं असताना आणि ते उपकरण किती वेळ वापरलं जातं हे दिलेलं असताना आपण ते उपकरण किती ऊर्जा वापरतं हे काढू शकतो. आणि तेवढी ऊर्जा वापरण्यासाठी किती खर्च येईल हे मोजण्यासाठी आपण त्या ऊर्जेच्या भावाने गुणाकार करतो. पण इथे महत्त्वाचं काय आहे? विद्युत ऊर्जेचं एकक हे युनिट आहे, ज्याला किलोवॉट तास असं म्हणतात. म्हणून मग हे दिलेलं रेटिंग किंवा शक्ती हे वॉट्समध्ये नसून किलोवॉट्समध्ये असायला हवं. आणि किती वेळ ते उपकरण किंवा एखादी वस्तू वापरली जाते त्याचंसुद्धा एकक तासामध्ये असावं. म्हणजे मग आपल्याला वापरलेली ऊर्जा किलोवॉट तास किंवा युनिट या एककामध्ये मिळते आणि मग ते वापरून आपल्याला एकूण खर्च काढता येऊ शकतो. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.